नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुटुंब कल्याण सेवांमधील GNM थर्ड इयरमध्ये विचारला जाणारा प्रश्न, परिचारिकेची भूमिका व जबाबदारी, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज नर्स इन फॅमिली वेलफेअर सर्व्हिसेस. तर परिचारिकेला कुटुंब कल्याण सेवा पुरवण्यामध्ये विस्तृत प्रमाणात भूमिका निभावावी लागते व बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तर त्या खालीलप्रमाणे आहेत. तर पहिला आहे सर्वेक्षकाची भूमिका व सर्वेक्षणासंबंधित जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सर्वे. तर त्याच्यामध्ये जीवनविषयक वस्तुस्थिती गोळा करणे, जीवनविषयक वस्तुस्थिती गोळा करण्याची एक भूमिका, आपल्या कार्यक्षेत्रातील घरांची यादी तयार करणे आणि नात्यांचे स्थान ओळखून घेणे. आपल्या कार्यक्षेत्रातील घरांची यादी, जी कुठली घरं आहे त्यांची यादी तयार करायची आहे, जे कार्यक्षेत्र असतं आपल्याला एरियाज वाईज, आणि त्या नात्यांचं स्थान ओळखून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे नवीन लग्न झालेली जी जोडपी, गरोदर माता, पात्र जोडपी, स्तनदा माता, अर्भक व 6 वर्षाखालील मुलांविषयी संपूर्ण माहिती घ्यावी व पद्धतशीरपणे यादी तयार करावी. त्याच्यानंतर सर्वांती आपल्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या, प्रौढांची, गरोदर व स्तनदा मातांची, बालकांची, वृद्धांची, पात्र जोडप्यांची, अर्भकांची अर्भकांची यांच्या संख्येनुसार आपल्या कामाच्या, गृहभेटीच्या आखणीसाठी याद्या तयार करायच्या आहेत. तर सर्वांती आपल्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या, प्रौढांची, गरोदर ज्या स्त्रिया असतात, स्तनदा माता असतात, बालकांची, वृद्धांची, जे वृद्ध लोक असतात त्यांची, पात्र जोडप्यांची, अर्भक असतात त्यांच्या संख्येनुसार आपल्या कामाच्या आणि गृहभेटीच्या आखणीसाठी याद्या तयार करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रोत्साहित करण्याच्या व शैक्षणिक जबाबदाऱ्या, प्रोत्साहित करण्याच्या, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मोटिवेशन अँड एज्युकेशन. तर पहिलं आहे एक छोट्या कुटुंबासाठी प्रोत्साहित करणे, म्हणजे तुमचं कुटुंब छोटं असायला पाहिजे असं सांगणं. म्हणजे एक म्हणजे 2 मुलं, खूप काही लोकांच्या घरी 4-4 मुलं असतात, तर तसं नको. एक मुलगा म्हणजे 2 मुलं, मुलगी असेल तर मुलगी किंवा मुली असेल. बरेच जणांच्या घरी असं असतं की मुली असतील तर अजून मग मुलासाठी वाट बघणं, असे प्रकार बरेच ठिकाणी घडतात आणि मग 5 मुलं 6 मुलं अशी पण कधी फॅमिली वाढत जाते. तर तसं नको. जी मुलं असेल, मुलगा असेल तर मुलगे किंवा मुली असेल तर मुली, जे आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मग लोकांना प्रोत्साहित करायचं आहे की दोन्हीच मुलांवरती थांबवून घ्या. ठीक आहे. तर मुंबईसारख्या ठिकाणी हल्ली एकच मुलाला इम्पॉर्टन्स दिलं जातं काही असेल तर, पण ग्रामीण भागामध्ये जे ग्रामीण ठिकाणी असते तर मुलगासाठी खूप हट्ट असतो. आधी जर मुलगी असेल तर, किंवा मुली असतील आधीच्या 2 किंवा 3 असेल तर मुलाची वाट पाहत राहणं आणि मग कुटुंब वाढत जातं. तर कुटुंब नियोजनाचे महत्त्व, आवश्यकतेविषयी व्यक्तीस, कुटुंबात, समाजात सविस्तर माहिती देणे. त्याच्यानंतर शिकवण्याच्या विविध पद्धतींचा, विविध तंत्राचा वापर करणे. कुटुंब नियोजन, छोटे कुटुंब, कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धतीशी म्हणजे जे विषय आहेत ज्या कुटुंब नियोजनाच्या, त्याच्या प्रचारार्थ चर्चासत्र आयोजित करायचं आहे. पथनाट्य, पोस्टर, चित्रफिती, प्रदर्शने यामधून या सर्व माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत संदेश पोचवायचा आहे परिचारिकेला. ठीक आहे. तर परिचारिकेला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रेडिओ, दूरदर्शन, प्रसारमाध्यमांद्वारे संदेश द्यायचा आहे. त्याच्यानंतर 5वं आहे पात्र जोडप्यांना गर्भनिरोधक साधनांच्या वापरासाठी प्रोत्साहन करायचं आहे. त्यांचे फायदे तोटे समजावून सांगून त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा शिकवायचं आहे. त्याच्यानंतर कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी पद्धती, उदाहरणार्थ स्त्री नसबंदी, शस्त्रक्रिया, पुरुष नसबंदी, शस्त्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती द्यावी, महत्त्व समजून सांगून ते करून घेण्यासाठी योग्य जोडप्यांना प्रोत्साहित करावे किंवा प्रवृत्त करायचं आहे. त्याच्यानंतर कार्यक्षेत्रातील वंध्यत्वाच्या समस्या असलेल्या जोडप्यांना योग्य संदर्भ सेवा द्यायची आहे. ठीक आहे. तर कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी पद्धतीबद्दल सांगायचं. उदाहरणार्थ स्त्री नसबंदी म्हणजे TL, पुरुष नसबंदी वॅक्सोटॉमी जे आपण करतो ती. तर शस्त्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती द्यायची आहे, महत्त्व समजावून सांगायचं आहे, ते करून घेण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे, लोकांना प्रवृत्त करायचं आहे. त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत, ते काही वेळेतच करता येतं. ठीक आहे. तर असं समजावून सांगायचं आहे, पुरुषांनाही स्त्रियांनाही. बऱ्याचदा घाबरून काही जण TL म्हणजे आपलं नसबंदी शस्त्रक्रिया करायला जात नाही, काम कोण करणार अशी मनात धास्ती असते. तर आता लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे ही म्हणजे शस्त्रक्रिया करून दिली जाते. तर अशा प्रकारे लोकांना समजवायचं आहे. वंध्यत्वाच्या जे कार्यक्षेत्रात आपल्या वंध्यत्वाच्या समस्या ज्या असतात, ठीक आहे, तर त्या जोडप्यांना योग्य संदर्भ सेवा द्यायची. जे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे वंध्यत्व असतं, ज्यांना वंध्यत्व म्हणजे मुलं नसणारी लोकं, ज्यांना मुलं नाही आहेत, मुलं अजूनपर्यंत लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत तर त्यांना नाही आहेत,
इन्फर्टिलिटीची समस्या असणाऱ्या लोकांना योग्य संदर्भ रेफरन्स द्यायचा आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या, ठीक आहे. तर नियोजन त्याच्यामधलं एक आहे तर काय आहे, तर प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात क्लिनिक चाइल्ड यासारखे विविध क्लिनिकचे नियोजन करायचं आहे. ठीक आहे. तर व्यवस्थापकीय जबाबदारीमध्ये पहिलं आहे नियोजन तर मध्ये प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात क्लिनिक चाइल्ड क्लिनिक यासारखे विविध क्लिनिकचे नियोजन करायचं आहे. यासाठी जागेची निवड करणे, लोकांना सोयीस्कर तारीख वेळ ठरवणे, त्यासाठी लागणारे साहित्यांचे मनुष्यबळाचे इतर संसाधनाचे नियोजन करायचं आहे. क्लिनिक चाइल्डचं आपण किंवा प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात जे आपण नियोजन करतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आयोजन करायचे, तर वरील सर्व क्लिनिकचे आयोजन करणे, त्या ठिकाणी संसाधने उपलब्ध करून देणे, गर्भनिरोधक साधनांचा वितरणाचं आयोजन व्यवस्था करणे, गर्भाशयाअंतर्गत लूप कॉपर्टी घालण्यासाठी व काढण्यासाठी आयोजन करणे. ठीक आहे. तर वरील सर्व क्लिनिकचं आयोजन करायचं आहे, त्या ठिकाणी संसाधने उपलब्ध करून द्यायचं आहे, गर्भनिरोधक साधनांचा वितरणाचं आयोजन व्यवस्था करायची आहे, गर्भाशयाअंतर्गत जेव्हा लूप किंवा कॉपर्टी घालण्यासाठी आणि काढण्यासाठी आयोजन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अंमलबजावणी, तर वर नियोजित केलेल्या विविध क्लिनिकची तारखेनुसार वेळेनुसार परिणामकारक अंमलबजावणी करणे, कुटुंब नियोजन शिबिरे योग्य पद्धतीने पार पाडणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी विशेष शिबिरे आयोजित करून पार पाडणे. त्याच्यानंतर नोंदी व अहवाल, केलेल्या प्रत्येक कामांची नोंद होणे आवश्यक आहे. प्रत्येक क्लिनिकमध्ये किती जण आले, आपल्याला नोंदी व अहवाल म्हणजे रिपोर्ट आणि रेकॉर्ड्स आपण म्हणतो ते. तर प्रत्येक क्लिनिकमध्ये किती जण आले, किती जणांनी त्याचा फायदा घेतला, कुटुंब नियोजन साधने किती व कोणती वितरित झाली, या सर्वाची लेखी नोंद त्या रजिस्टरमध्ये करावी. पात्र जोडप्यांची नोंद म्हणजे जी नोंदवही असते त्याचं नूतनीकरण अपडेट करायचं आहे. गर्भनिरोधक साधने वापरणाऱ्यांनी नोंदवही, शस्त्रक्रियेची नोंदवही, गरोदर मातांची नोंदवही रक्काने भरून पूर्ण करायचे. तर रेकॉर्ड्स आणि रिपोर्ट्स मेंटेन करायचे, त्यांचे केलेल्या कामाची नोंद होणे आवश्यक आहे. प्रत्येक क्लिनिकला किती जण आले, किती जणांनी त्याचा फायदा घेतला, कुटुंब नियोजन साधने किती व कोणती वितरित झाली, या सर्वाची लेखी नोंद त्या रजिस्टरमध्ये करायची आहे. पात्र जोडप्यांच्या नोंदवहीचे म्हणजे अपडेट करायचे आहे. ठीक आहे. आणि गर्भनिरोधक साधने वापरणाऱ्याने नोंदवही, शस्त्रक्रियेची नोंदवही व गरोदर मातांची नोंदवही रकाने पूर्ण भरून. तर अशा प्रकारे कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये परिचारिकेची जबाबदारी आहे. तर असा व्हिडिओ होता असा. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.